करायची सुरुवात. आता इथे उभं राहताना लग्नाला 1-2 दिवसच झाल्यानंतर जेव्हा सासरच्या एखाद्या नातेवाईकाकडे गेलं जातं तेव्हा सासूबाई कशी ओळख करून देतात आणि लग्नाला 40 वर्ष झाल्यानंतर त्याच जावयाची त्याच नातेवाईकाकडे सासू कशी ओळख करून देतात त्यातलं अंतर मी जाणून घेत होतो. म्हणजे आयुष्यात कधी वाटलं नव्हतं की कमलाकर क्षीरसागर साहेब ज्या संस्थेचे प्रमुख आहेत तिथे मी वक्ता म्हणून येईल, कारण त्या दोघांच्या स्वभावात आणि वयामध्ये प्रचंड मोठा अंतर आहे. परंतु जसं म्हणतात की अपोजिट अट्रॅक्ट, कदाचित तसं काहीच झालेलं असावं अशा विचाराकडे होतो मला भावलेले बघा. या विचाराकडे यायच्या मी फक्त 2 गोष्टी सांगतो की मुळामध्ये गुजरात आणि आमचा शेअर बाजार याच्यामध्ये प्रचंड मोठं साम्य आहे. तर हे दोघं फक्त मॅटर ऑफ इन्फॉर्मेशन नाही आहेत, तर मॅटर ऑफ इंटरप्रिटेशन आहे. आणि इंटरप्रिटेशन या गोष्टीला एक बरं असतं प्रचंड मोठी लवचिकता. आणि आमच्या शेअर बाजारामध्ये ठाणे याच्या माझ्याशी सहमत होतील की आमच्या शेअर बाजारामध्ये दिल्या वेळेला दिला शेअर दिल्या भावानं त्याच वेळेला घेता येतो जेव्हा त्याच वेळेला तोच शेअर त्याच भावाने कोणीतरी विकायला तयार असतो. गुजरात हा मनुष्य असाच आहे. मोठेपणाने सांगतो की आजचं माझं पुढचं 50-55 मिनिटं मिळायचं म्हणजे मी किती वेळ बोलणार आहे हेही सांगितलंय. कारण साधारणपणे क्षीरसागर साहेब जसे वेळेचे पक्के तसा मी पक्का आडनाव ठेवत आणि वृत्ती शेअर बाजाराच्या असल्यामुळे फक्त 57 मिनिट घेणार. चिंता करू नका, 57 मिनिट बोललो तर वेगळं मानधनही घेणार नाही. चौकीचा मुद्दा सोडूया. पण मुळात आजचं माझं विवेचन काय नाही हे आधीच सांगून टाकतो. जे तुमच्यापैकी शेअर बाजारामध्ये किंवा गुंतवणूक क्षेत्रात कार्यरत करता आहेत त्यांना कल्पना आहे की आमच्या क्षेत्राचा एक अनिश्चित नियम आहे की डिस्प्लेवर क्लॉज आधीच सांगावा. माझ्या सुदैवाने किंवा दुर्दैवाने त्या डिस्प्लेवर क्लॉजचं ड्राफ्टिंग माझंच आहे. त्यामुळे माझ्या आजच्या सेशनचाही डिस्प्लेवर क्लॉज सांगून टाकतो की हे आजचं माझं विवेचन म्हणजे गुजर साहेबांचं चरित्र नाही. मुळातच गुजर वाचत असताना जे मनामध्ये आलं, जे माझ्यासारख्या निवृत्त माणसाला समजलं, तुमच्या लक्षात आलं असेल की इतकं चांगलं माझ्याविषयी ते बोलले पण त्यांनी माझं शैक्षणिक क्वालिफिकेशन सांगितलेलं नाही. ते सांगणार कुठून तर मी ते बायोडेटा देतच नाही. अहो मुलगी बघायला गेलो त्यावेळेला पत्रिकेत दिलं नव्हतं तर काय आज 40 वर्षानंतर देईल का? कारण ते सांगण्याजोगं नाही. परंतु गुजरातची माझी या बाबतीतलं साधर्म्य प्रचंड मोठं आहे. आमच्या गुणांपेक्षा सुद्धा आमच्या अवगुणांची चर्चा जास्त आहे आणि विषय आणि विषयांचं इतकं बेमालूमपणे करू की तुम्हाला असं वाटेल की विषयांतर हाच विषय होता. याचं खरं कारण असं आहे तर गुजरात या माणसाचं पहिलं नाव आहे संपूर्ण सिंग कालवा आणि गुजरात हे त्यांनी घेतलेलं नाव आहे. पोखराच्या त्यांच्या कविता संग्रहाच्या प्रस्तावनेमध्ये असं म्हणतात की मुळात माझं पहिलं नाव काय होतं मला माहिती नाही. कुणीतरी काहीतरी वेगवेगळ्या टप्प्यावरती म्हणत गेलं, हातमारत गेलं, बोलत गेलं. त्याच्याच क्षणाला ते मला योग्य वाटलं. कधी कोणी ओ म्हणलं, कधी कोणी आजी ओ म्हणलं, कधी कोणी आजी ए म्हणलं. एका विशिष्ट टप्प्यावरती ते माझं नाव गुलजार झालं. क्षणभर समजलो हे त्यांचं वाक्य आहे, माझं वाक्य नाही. परंतु इतके वेळ वाचल्यानंतर तोडपाठ होण्याचा दुर्गुण आहे त्यामुळे माफ करा. एकट्या वाक्य पहिल्यांदा तो उच्चार पहिल्यांदा ऐकला मी क्षणभर समजलो, जागच्या जागी घुटमळलो आणि असं वाटलं की आजपर्यंतचं हे माझं सगळ्यात चांगलं वर्णन आहे. पण गुजरात माणसाकडे बघताना फार वेगळं गणित आहे. माझा आजपर्यंतचा अनुभव असा आहे की गुजरात हा एकाच वेळेला टेलिस्कोप आहे, त्याच वेळेला तो पेरिस्कोप आहे आणि त्याच वेळेला तो कॅलेरोस्कोप आहे. हा स्कोप मायक्रोस्कोप पर्यंत नेणं आपल्याला आवडलं तरी खरं सांगायचं म्हणजे परवडत नाही. कारण हा मनुष्य केवळ आरशासमोर आपल्याला उभं करतो अशातला भाग नाही. त्या आरशातल्या प्रतिबिंबाकडे पाहायचं की नाही हा चॉईस आपल्याला असतो. गुजरातचं साहित्य ते चॉईस कधी तुमच्या समोर ठेवतच नाही. आणि त्यामुळे या 55 मिनिटांच्या गोळीबंद भाषणांमध्ये ते गोळीबंद आता म्हणण्याचं कारण असं आहे की माझ्याची जी ओळख करून दिली आहे त्यानुसार पक्का शेअर बाजार, गुंतवणूक, इकॉनॉमिक पॉलिसी यांचा मनुष्य आहे आणि तुम्ही सगळे बीएमसीचे माझे कर्मचारी आहात. माझ्या आयुष्याची शेवटची 12 वर्ष मी नॅशनल पेन्शन सिस्टमचा इन्चार्ज होतो. त्यामुळे चीफ सेक्रेटरीला भेटायला जाताना सुद्धा हातात कागद नसायचा पण मला माझा विषय माहिती असायचा. तर एका का अत्यंत महत्वाच्या राज्याच्या सेक्रेटरीने सांगितलं की तू मीटिंग बद्दल गंभीर आहे असं पुढच्याला वाटावं म्हणून निदान कोरी डायरी तरी बरोबर घेऊन ठेव. तशा पद्धतीनं काही कागद हातात घेऊन उभे आहे.
हे फार सांकेतिक आहे का याचा विचार करू. तर हा मनुष्य इतक्या मोकळेपणाने, इतक्या कोरडेपणाने, इतक्या स्वच्छपणाने तुम्हाला तुमच्या समोर उभं करतो की तुम्ही त्यातल्या एका प्रसंगाला वाचायला सुरुवात करता आणि कुठेतरी स्वतःच्या जीवनाशी ते जोडत जातात. अगदी साधं उदाहरण घेऊन, आणि म्हणून मी म्हटलं की हे त्यांचे चरित्र नाही, क्रमवार अनुक्रमणिकाचं कुठेच नाही. तर माझ्यासारख्या माणसाला वयाच्या 66व्या वर्षी पडलेला प्रश्न असा आहे की गुर्जांना अनुक्रमणिका असूच शकत नाही, कारण गुर्जा ही आपली आठवण आहे आणि आठवणीला अनुक्रमणिका नसते. आठवण आणि साठवण यातला सगळ्यात महत्वाचा भाग असा असतो, संदर्भानं आठवते त्याला साठवण म्हणतात, अनाहूतपणा आठवते त्याला आठवण म्हणतात. गुर्जार साठवण आणि आठवण एका याचा विचार म्हणजे आजचं माझं प्रवचन नाही म्हणणार, पण विवेचन नक्की म्हणेन मला भावलेले गुर्जार. ते म्हणण्याचं कारण असं की हा मनुष्य गेली 43 वर्ष, आता खरं सांगायचं म्हणजे 50 वर्ष मला पिळतोय. 1975 साली पहिल्यांदा या माणसाशी संबंध आला. नाव पाहिलेलं होतं, डोंबिवलीत लहानाचा मोठा झालं, जोशी हायस्कूलचा विद्यार्थी आहे. त्यामुळे हिंदी साहित्य, हिंदी सिनेमे वगैरे पाहण्याचा काही प्रश्न नव्हता. तुमचं आणि माझं आयुष्य वय एकसारखं आहे. 6 महिन्यानंतर एक परीक्षा सिनेमा, एक वार्षिक नंतर एक सिनेमा, अशा वेळेला गुजरातची पारायणं करणं केवळ अशक्य होतं. पण तरी सुद्धा 1975च्या आणीबाणीच्या काळामध्ये आंधीवरची बंदी आली आणि आता माझं आडनाव काय, मी डोंबिवलीत काय, त्यामुळे पुढचा शिक्का माझ्यावर असेल हे वेगळं सांगण्याचं कारण नाही. त्या काळामध्ये असं सांगितलं गेलं की अरे हा बंदी आलेला मनुष्य लक्षात ठेव. सुदैवानं किंवा दुर्दैवानं वाचन बऱ्यापैकी होतं आणि घरची शिस्त अशी होती की मनापासून पुस्तक वाचलं तर ते तोंडपाठाचं झालं पाहिजे आणि त्यामुळे या माणसाकडे लक्ष पहिल्यांदा गेलं. कारण त्याचं कारण होतं आंधी या सिनेमावरती तेव्हा बंदी आली होती. माझ्या सुदैवानं त्याचा फर्स्ट शो पुण्याला पाहिला होता. बंदीनंतर त्याच्यामध्ये जी काही साक्षात झाली तर त्या एका सिनेमाची जशी चर्चा सुरू आहे, हा योगायोग हे असं गुंजात प्रत्येक क्षणाला आठवत असतो. पण हा मनुष्य त्या गंभीर विषयाकडे वयानुरूप फक्त तितक्याच गांभीर्याने पाहतो असं मात्र नाही, त्याच्यामध्ये निश्चितपणा आहे. त्यामुळे तो संपूर्ण सिनेमा 2दा पाहिल्यानंतर आणि त्याच्यानंतर अनंत वेळा टीव्हीवरती किंवा युट्यूबवरती किंवा नेटफ्लिक्सवरती पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की हा नेमकं काय सांगतं. केशभूषा दाखवतं त्या व्यक्तिरेखेविषयी म्हणतोय किंवा केशभूषेच्या पलीकडे असलेला आणि माझा अत्यंत आवडता नट असलेल्या संजीव कुमार विषयी काही सांगतोय. पण माझ्यासारख्या जातीवंत फजील माणसाला, आता माझी मिथून जन्मरात मिथून त्याला मी काही करू शकत नाही, जातीवंत फजील माणसाला मनापासून असं वाटायचं की त्यातला एक डायलॉग फार आवडला होता, ओमप्रकाशचं कॅरेक्टर करायचं. आज आता ते आपल्या छायात नाही, पण मगाशी उल्लेख झाला, माझ्या परमेश्वर कृपेनं माझ्या चांगल्या कर्मांमुळे असल्याच्या काय मला माहिती नाही, परंतु त्या मोठी व्यक्तीनंतर पंतप्रधान झाली आणि त्यांच्याबरोबर सलग 12 तास ते आणि मी दोघंच खोलीची चर्चा करायची संधी मिळाली आणि ते म्हणजे अटल बिहारी वाजपेयी त्यांच्यावरती आधारित ते ओमप्रकाशनी रंगवलेलं कॅरेक्टर होतं. वयानुरूप ते लक्षात राहायचं कारण असं की त्या अंधी सिनेमामध्ये एक वाक्य आहे ओमप्रकाशच्या तोंडी, तिथे साहजिकच त्यावेळेची त्या प्रकारची जी स्थिती होती नव्हती त्यांची प्रचारसभा त्या सिनेमात दाखवली. मी म्हणतोय हे खोटं वाटत असेल तर घरी गेल्यानंतर जरूर सिनेमा पहा. आणि मग त्यातली किती काय 5, 10, 15 माणसाचं भाषण ठोकून करता येतं, कारण भाषणाला श्रोता लागत नाही, वक्ता असला की पुरतो, माहीत असेल की हा वेगळा विषय. आणि मग ते मागे वरून आपल्या तिथल्या सहकार्याला असं म्हणतात क्या चीज है पता नहीं करती, ये सब्जी और जैकेट का हिस्सा इनका कोई रिलेशन है, इसका मार्क किसकी तरह से लिया है ये मालूम नहीं. त्या वयामध्ये या कोणत्याच सद्गुणांशी संबंध नव्हता, तो टांकोड बायको समोर बसल्याच्यामुळे संबंध समजून घ्या. अशा वेळेला तो डायलॉग लक्षात राहिल्यानंतर म्हणला हा माणूस एकाच वेळेला गंभीर विषयाकडे निश्चितपणे पाहू शकतो, पण ती निश्चितता त्याचं गांभीर्य तुमच्यापर्यंत नेण्यासाठी असतं हे लक्षात ठेवावं लागतं. ते सुरुवातीला कशासाठी सांगितलं की मला आज तेव्हापासून ते डोक्यामध्ये होतं. त्या काळामध्ये जे वक्ते वाचले, ज्या काळात ऐकले, त्या काळाची पुस्तकं वाचली, त्याच्यामध्ये जसा गुंजार वाचत गेलो आणि नंतर सुदैवानं 11वी 12वीत असताना ती जयंत महाराष्ट्र विद्यापीठाची हिंदी पंडितची परीक्षा पूर्ण झाली. त्याच्यात एक संपूर्ण पेपर गुंजारवर लिहिला आणि मग ते करत असताना असं लक्षात आलं की हा मनुष्य भयंकर आहे.
भयंकर या शब्दाला विचार आणि अर्थ आपल्या मराठीत बोलतात याची आपल्याला सगळ्यांना कल्पना. रत्न, भयंकर हे शब्द भयंकर आहे. जेव्हा आई माझ्याविषयी रत्न आहे असं म्हणायची तेव्हा आई म्हणायची काय माझा मुलगा रत्न आहे. आणि आज 40 वर्षानंतर बायको जेव्हा मला रत्न म्हणते तेव्हा म्हणते काय रत्न आहे. या दोन्ही अर्थाने नंतर आपल्याला आपली लोकता याचा विचार करण्याची आवश्यकता. तर मला फार मोठेपणाने वाटतं की भाषेच्या भूगोलात अर्थाचे इतिहास शोधणारा आणि त्यासाठी वेगवेगळी माध्यमांतर आणि ते नागरिकशास्त्र सांभाळणारा साहित्यिक म्हणजे गुलजार. कदाचित हे वर्णन जसं गुलजारचं करता येईल तसं आयर्लँडचं करता येईल का? हे वर्णन जसं गुलजारचं करता येईल तसं आयर्लँड वॅलसचं करता येईल का? असं वर्णन आजच्या परिभाषेमध्ये अभिराम भटकमकरांचं करता येईल का? असा विचार मनात एक जागृत करतो त्या लेखकाचं नाव मला बांधलेले गुलजार असं असतं. आता या कार्यक्रमाला येताना माझ्या शाळेवरनं आलो म्हणून असेल कदाचित. ज्यावेळेला शिरसागर साहेब मला पहिल्यांदा म्हणले की मला भावलेले गुलजार, मी म्हणलं माझ्या पुस्तकाचं शीर्षक आहे म्हणून गेलेलं दिसतंय. आज शाळा क्लास करताना असं वाटलं की शाळेमध्ये बघा आपल्याला इतिहासाच्या पेपरमध्ये असायचं कोण कोणास म्हणाले. यातलं कोण म्हणजे मला आहे, म्हणाले म्हणजे भावलेलं आहे आणि कोणाचं म्हणजे गुलजार आहे असं सूत्र धरून पुढचा काही वेळ आपल्याशी बोलण्याचा माझा विचार. तर ह्या सगळ्याच लेखकांमध्ये एक महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे की काही गोष्टी या तुम्हाला ते सुचवत जातात, आपण त्याचा अर्थ कालानुरूप लावायचा. जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा 12वीत असताना आंध्री पाहिला होता त्यावेळेला सुचित्रा सेनला इतक्या वर्षानंतर सिनेमामध्ये का आणलं असं वाटलं होतं. कारण त्याच दिवशी सकाळी मुंबईचा बाबू हा अलकामध्ये मॅटिनीला पाहिलेला सिनेमा होता. त्यातली सुचित्रा सेन इतर सुचित्रा सेन म्हणून घेताना लक्षात आलं की याला गुलजार असं म्हणतात. म्हणजे तशी त्या काळाची टीका होती. मुळात ही कादंबरी गुलजारांची नाही, ही कमलेश्वरची कादंबरी आहे. त्याचं गुलजारने केलेलं ते अडॅप्टेशन आहे आणि त्याच्यावरची त्यावेळेची कमलेश्वरांची प्रतिक्रिया अशी होती की याच्यावरती नाटक सुद्धा मी इतक्या चांगलपणाने लिहिलं होतं. हे जे गणित आहे हे समजून घ्यावं लागतं. या माणसाला राजकारणाचा प्रचंड मोठा सेन्स आहे, परंतु किती सांगायचं, कुठे सांगायचं, कसं सांगायचं आणि कितपत सांगायचं याचं नेमकं भान म्हणजे गुलजार आहे. म्हणजे आमच्या शाळेच्या ग्रुपमध्ये या विषयावरती बऱ्याच वर्षापूर्वी बोललो होतो तेव्हा मी गमतीने म्हणलं तर की मध्यमवर्गीय आई वडिलांचा घरातला जो मोठा मुलगा असतो तो कसा असतो, त्याला आई वडीलही माहिती असतात, भावंडही माहिती असतात, तो मधल्या दुव्याचं काम करतो, तसं गुलजारचं साहित्य आहे का याचा विचार. साधं उदाहरण घ्या. म्हणजे त्याच्याविषयी बोलताना मी गमतीनं नेहमी म्हणतो की मुळातच गुलजारच्या बाबतीत एक वाक्य मला नेहमी आठवतात. त्यांच्या त्रिवेणी या कविता संग्रहाचा विचार करतो होता होतो मी त्यांच्या हिंदी सिनेगीतांचा विचार आज कमी करणार. कारण एकदा सिनेगीता हा विषय सुरू झाला की मग आपण आपल्या सगळ्यांच्या कळत नकळत आपल्या गायकांवरती कोणत्याही प्रकारची ही प्रतिक्रिया नाही. आपण आपल्या बाथरूममध्ये होत असं आपल्याला वाटायला लागतं मला आत्ता ते करायचं आहे. आणि एकदा सिनेगीता पुरेसं या माणसाला मर्यादित केलं की त्याच्या इतर साहित्याकडे दुर्लक्ष होतं. मोकळपणाने सांगतो की गुलजार असं तो संपूर्ण चौरस जेव्हा आपण असतो त्यावेळेला त्यातला जमतेम 4-5% वाटा गुलजार गीतकार म्हणून आहे. गुलजार संगीतकार, गुलजार लेखक, गुलजार कथालेखक, गुलजार पटकथा लेखक, गुलजार संवाद लेखक, गुलजार निर्माता, गुलजार दिग्दर्शक आणि गुलजार व्यक्तिमत्व ज्याच्यामध्ये फार मोठा भाग आहे आणि तो पुढच्या मिनिटांमध्ये आपल्या समोर मांडण्याचा माझा प्रयत्न. कारण या माणसाचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनीच आपल्या एका कविता संग्रहाच्या प्रस्तावनेमध्ये असं म्हणलं होतं की होता होईल तो हा मनुष्य स्वतःविषयी खूप कमी बोलतो. इतक्या सुरुवातीच्या क्षेत्रात राहायचं आणि स्वतःविषयी काहीही बोलायचं नाही ते कठीणच गोष्ट आहे. म्हणजे या माणसाच्या वाढदिवसाची बातमी आता महाराष्ट्र टाइम्समध्ये फोटो सकट येते म्हणून आपल्याला कळतं, पण कुठच्याही वाढदिवसाला हा मनुष्य स्वतःच्या घरात काय मुंबईतही नसतो. आणि म्हणून एकदा सहज मनामध्ये आलं की हा मनुष्य स्वतःचा वाढदिवस सांगतो कसा,
आणि म्हणून त्याचे 7-8 कविता संग्रह, जवळजवळ गुलजारांनी लिहिलेली आणि गुलजारांवर लिहिलेली अशी 27 पुस्तकं आहेत. तुमच्या हरकत नसेल तर मी नंतर ती यादी क्षीरसागर साहेबांकडे पाठवतो. क्षीरसागर साहेब तुमच्या ग्रुपमध्ये पाठवते. त्याच्या प्लेटो नावाचा जो त्यांचा शेवटचा कथाचा कविता संग्रह आहे, त्याची पहिलीच कविता आहे पहचान. बघा ती त्याच्या तो शब्द असलेली 2 गोष्टी आहेत, 2 गाणी झाली. गुलजारचं वैशिष्ट्य असं आहे, शब्द तोच असतो पण तो इतक्या वेगवेगळ्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या अर्थाने उच्चारानुसार अर्थ बदलतो असं वापरत जातं की तोच शब्द तिथं आलाय असं कळत नाही. मी जर बोलतो हे खोटं वाटत असेल तर पहचान आणि कचरा हा शब्द किती वेळा त्याच्या साहित्यात आलाय याची गिनती करा. हा कचरा हे जे गणित आहे ना ते फार वेगळं आहे. आणि तुम्ही गुलजारांच्या बाबतीत मगाशी ही आताची चर्चा चालली होती. गुलजारांचं हिंदी मुळातच आपल्या बोली हिंदीपेक्षा वेगळं आहे. गुलजारांचं हिंदी हे मुळातच उर्दू कल्चर हिंदीपेक्षा वेगळं आहे. गुलजारांचं हिंदी हे मुळातच खरी हिंदीपेक्षा वेगळं आहे. गुलजारांचं हिंदी हे एका विशिष्ट भूभागाचं हिंदी नाही. त्यांच्या जन्माच्या आधी त्यांचं कुटुंब पंजाबमधलं दिल्लीत आलं आहे. तिथे ते रमले नव्हते म्हणून ते मुंबईत आले होते. त्या प्लेटोमध्ये स्वतःची जन्मतारीख इतक्या वेगळ्या पद्धतीने सांगतात की ती ओळ अशी आहे, मेरे 86 की तारीख है 18 अगस्त 1934. आता कल्पना करा, इतका चांगला भाषा प्रभू, साहित्य प्रभू, शब्दप्रभू मनुष्य तो सांगतो माझ्या 86 ची तारीख. आपल्यापैकी सगळ्यांना माहितीये, कारण देवदयेनं आता आपण सगळेच जण गाड्या वापरतो. त्या गाडीचा सगळ्यात महत्वाचा भाग असतो 86. बाकी काही नाही तरी कार इन्शुरन्स जर रिन्यू करायचा असेल आणि तो चुकून एक्सपायर झाला असेल तर ते पहिलं सांगतात 86 नंबर सांग. माझ्या मनामध्ये असं आलं की या माणसाला इतक्या सगळं सोडून ते 86 कुठे आठवलं. जातीवंत सावट माणूस आहे, त्यामुळे म्हणजे शेवटी यांना आपलं मूळ दाखवलं. कारण पंजाब आणि गॅरेज यांचा खूप जवळचा संबंध आहे. कुठचाही गैरसमज करून घेऊ नका, ही टीका नाही, हे वर्णन असतं का. आणि दुसरं कारण असं मला वाटतं की कदाचित असं असेल की प्रत्यक्ष हिंदी सिनेसृष्टीमध्ये प्रवेश करायच्या आधी काही काळ गुलजारांनी स्वतः गॅरेजमध्ये मेकॅनिकचा असिस्टंट म्हणून काम केलेलं आहे. त्यामुळे मेरी 86 की तारीख है 18 अगस्त 1934 असा उल्लेख येतो का. तेव्हापासून मला असं वाटायला लागलं की गुलजार स्वतःची तारीख सांगायला इतके कसरत असतील. आता पुन्हा कचरा आणि कचऱ्यामध्ये आलं तर आपण नेमकी आपली तारीख कशी सांगायची. आणि ह्या प्लेटोचा उल्लेख करायचं दुसरं कारण आहे की स्वतःचं आयुष्य, स्वतःचं लहानपण, स्वतःचं बालपण, स्वतःचं तरुणपण याच्याविषयी तसंही गुलजार खूप कमी बोलतात, स्वतःच्या साहित्यात तर नाही. तुम्ही गुलजारांच्या युट्यूबवरती उपलब्ध असलेल्या कोणत्याही मुलाखती काढून पहा. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी कोणताही प्रश्न विचारला हा सौजन्यानं 2 शब्दात उत्तर देतो आणि विषय इतक्या तिसऱ्या टोकाला निवडून देतो की मुलाखत करताना सुद्धा आपण याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी प्रश्न विचारलाय त्याचं भान तो देत नाही. मी खोटं नाही सांगत. अगदी गेल्या 2-4 दिवसात सध्याच्या समाज माध्यमांमध्ये, ज्याला मराठीत आपण व्हॉट्सअप किंवा सोशल मीडिया असं म्हणतो, त्याच्यामध्ये एक व्हिडिओ फिरतोय. त्याच्यामध्ये गुलजार साहेब एक मुलाखत देत आहेत असं दाखवलंय. 2 त्यांचे प्रत्यक्ष मुलाखत करते घेणारे त्यांच्या बाजूला बसले. अगदी विषय त्याला कारण गुलजार साहेबांचं वय त्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. तर एक बाहेर म्हणजे जो ऑडियन्स मध्ये बसलाय तो मनुष्य उभा राहतो आणि ते गुलजार साहेबांना असं विचारतो की सर तुमच्या कवितेमध्ये मेहबूबा हा शब्द बरेच वेळा येतो, मग तुमच्या आयुष्यातली मेहबूबा तुमची. कदाचित एक कॉन्टॅक्ट असा असू शकतो, मुंबईत झालेला तो कार्यक्रम आहे. सध्या एका मराठी गायकाच्या झालेल्या किंवा न झालेल्या, आपणून घेतलेल्या किंवा संमतीनं दिलेल्या घटस्फोटाची चर्चा आहे, तसं काहीतरी असावं. राखी गुलजार ही त्यांची पत्नी होती. त्या आल्या केव्हाही गाजावाजा झाला नाही. त्या त्यांच्यापासून विभक्त झाल्या तरीही गाजावाजा झाला. याला सामंजस्य म्हणायचं का आणखी काय म्हणायचं हा वेगळा विषय. गुलजारांनी घर सिनेमाही निर्माण केला एवढा त्याचा संदर्भ जोडण्याचं कारण आहे. त्या प्रश्नाचं उत्तर देताना गुलजार साहेब असं म्हणजे की हा मनुष्य गुमराह करतो. मी कात्रजच्या घाटात मुद्दामून म्हणलं नाही, कारण महाराष्ट्राच्या वातावरणात कात्रजच्या घाटावरती मस्तेदारी भरक्या गावाची मला तिकडे जायचं. गुलजार साहेबांनी असं म्हणलं मेहबूबा तुम्ही कुणाला म्हणता. मला भावलेले गुलजार की
लोक तिथे आपल्या घरातली माणसं असताना प्रश्न विचारला गेला तर त्याचं उत्तर टाळायचं कसं आणि तरीही संतृप्त बोललो, संदर्भपूर्ण बोललो, अशा उत्तराचा क्लासिक नमुना आहे आणि म्हणून मला भावलेले गुलजार असं मला वाटतं. त्या प्रश्नाचं उत्तर देताना गुलजार साहेब असं म्हणजे तुम्ही मेहबूबा कुणाला म्हणता. आता लक्षात घ्या, 18 ऑगस्ट 1934 या माणसाचा जन्म आहे. जास्तीत जास्त वर्षभरापूर्वीचा हा व्हिडिओ आहे. तो विचारणारा माणूस की साधारणपणे 50च्या पुढचा आहे. माझ्यासारखा घट्ट्या खात्या पित्या घरचा आहे. दाढी वेळी पांढरी आहे, त्यामुळे तो जास्त मोठा वाटतो. तो म्हणाला नाही, तुम्ही उत्तर द्या ना. आणि मग गुलजार म्हणले की आता तुम्ही मेहबूबा कुणाला म्हणता आम्हाला माहिती नाही. त्या गुलजारांच्या टिपिकल आवाजात आहे. मी आता नक्कल करत नाही, कारण हल्ली नक्कल करणाऱ्यांची मक्तेदारी वेगळीकडे आहे. मला काही त्यांच्यात जायचं नाहीये, त्यामुळे ती नक्कल करत नाही. तर गुलजारांचा आवाज मी चांगला काढतो, त्यांच्या समोरच मी काढून दाखवला एवढंही सांगतो. पण तो प्रयोग नंतर कधीतरी करू, म्हणजे तुम्ही बोलवा असं नाही मला म्हणायचं. परंतु गुलजार म्हणजे की तुम्ही मेहबूबा कुणाला म्हणता याच्यावरती अवलंबून आहे. या वयामध्ये माझ्या घरामध्ये सकाळच्या वेळात येणारं ऊन हे सुद्धा मला मेहबूबा वाटतं. कारण त्या वेळेला माझी खिडकी उघडी असते. मनामध्ये म्हणलं गुलजार नक्कीच म्हातारे झाले, कारण हल्लीच्या पिढीचे खिडकी पडदे असं काही उघडं बिघडं नसतं. उगाच आपण खिडकीचा आणि पडद्याचं सॉफ्ट इंटेरियरवर वडील म्हणून का खर्च करतो हा मला पडलेला प्रश्न आहे. पण गुलजारांनी त्याचं उत्तर देऊन टाकलं. मी झोपलेला असतो, ते सकाळचे किरण डोक्याला माझ्या रूम मध्ये येतात, ते माझ्या गावाला डोक्याला देतात. मला असं वाटतं की माझी आई लहानपणी माझ्या डोक्यावरनं हात फिरवायची. तसं आहे. जरा वेळानं मी खिडकीही उघडली, पुढचा दरवाजाही उघडला. ते पूर्वी खिडकीतनं आत येणारं ऊन आता दारातनं उमऱ्याच्या थोडं आत येतं. फक्त विचारतं. कल्पना करा, गुलजार म्हणले नाही, पण गुलजारांच्या दुसऱ्या एका इंटरव्ह्यूमध्ये, पण गुलजारांच्या दुसऱ्या एका कविते कथेमध्ये जिनायहा नावाचा कथासंग्रह आहे. मोजून 34चं पाणी आहे. रीडर डायजेस्टचं पान मोठं होईल असा तो आहे. त्याच्यामध्ये आहे की या सकाळी उंबरठ्यातनं आत येणारं ऊन म्हणजे आपल्या कळत नकळत आपल्या घरात ठेवणाऱ्या मांजरीसारखं असतं. ती म्याव म्हणून विचारते, तुम्ही उत्तर द्यायच्या आत ती आत येते. कसं असतं त्याला ऊन म्हणलं. तर ते म्हणजे की मुळामध्ये या वयामध्ये ज्या काही गोष्टी आठवणी विसरण्याचा मी रात्री प्रयत्न करत होतो ते सकाळी उन्हाच्या रूपाने येतं. आणि मेहबूबा या शब्दाचं वैशिष्ट्य त्यांच्या पुत्राजवळ या कवितेमध्ये ते म्हणले होते तसं, जेव्हा पाहिजे तेव्हा मिळत नाही आणि नको तेव्हा विसरत नाही, त्याला मेहबूबा असं म्हणतात. साहेब मनापासून धन्यवाद. त्या सगळं बायकोसमोर बोलण्याची तुम्ही मला संधी दिली. गमतीचा मुद्दा करू. त्या मुलाखतीमध्ये ते पुढे असं म्हणतात, जरा वेळाने ते कधीच ऊन पडतं, तो डोक्यावर जातो, तो खिडकीतनं येत नाही, तो उंबरठ्यातनं येत नाही, पण जाणून देतं तो बाळा तुझा सूर्य ढळलेला आहे. असं कोणीतरी इतक्या समंजसपणाने सांगणं, मला वाटतं आपण सगळे आता त्या वयोगटाकडे वाटचाल करतोय, त्याला मी मेहबूबा म्हणतो. आणि शेवटी ते असं म्हणले, सूर्यास्ताला जाताना तो सूर्य घेऊन जातो, पण त्याच वेळेला तो सांगतो, आता ऊन म्हणून आलो नाही तरी प्रकाशाने चांदणं म्हणून येईल. आणि म्हणून मला ते ऊन मेहबूबा वाटतं. मला वाटतं गुलजारी आपली मेहबूबा असं म्हणायला. हे वर्णन करत असताना मला अलीकडच्या काळामध्ये त्यांचा दुसरा व्हिडिओ व्हायरल झालाय. खरं म्हणजे तो नाही. माझ्या सुदैवानं या माणसाला 2-3दा भेटण्याची मला संधी मिळाली. या माणसाचं खरं वैशिष्ट्य असं आहे, हा उन्हाने पोळत नाही याचा अर्थ मी मगाशी म्हटलं तसं, जर माणसाला नेमकं कुठे थांबायचं, किती थांबायचं हे कळतं. आणि एक कथासूत्र धरून तो कवितेच्या रूपानं तुम्हाला सांगतो. मग ते थोडं वाढवत कथेकडे नेतो. मग त्याला नाट्यमयता देत तो पटकथा म्हणून देतो आणि मग त्याच्यानंतर सुंदर सिनेमा तो निर्माण करतो. बघा, एक उदाहरण म्हणून सांगतो. मी मगाशी म्हटलं तसं भावनांना आणि शब्दांकनांना अनुक्रमणिका नाही. मी अभ्यासपूर्वक बोलतोय असं तुमच्यासारख्या मातब्बर सरकारी अधिकाऱ्यांना वाटावं म्हणून हातात कागद घेतले. मी जरा सुद्धा कागद रिफर करणार नाही. साले साहेबांना माहितीये, मी 7-7 तास हातात कागद न घेता पॉवर पॉईंट न करता बोलतो. त्यात माझ्या विषयातलं तुम्हाला कळत नाही असं मी गृहीत करतो. गमतीचा भाग करून एक गोष्ट लक्षात घ्या की बघा, एक प्रसंग असतो, एक विनंती असते, तो इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने येते. पुस्तकाचे अनेकांनी त्रिवेणी कविता संग्रह वाचला आहे. त्रिवेणी जे फक्त 3-3 ओळीच्या कविता आहे. आता ती ओळ किती लंबी चौडी आहे तो विषय वेगळा. मी त्या दिवशी प्रिंटेड टेक्स्ट मध्ये लिहायचा प्रयत्न करत होतो, तर एका ओळीला 3.5 ओळी लागल्या.
ते आपलं मी जर लिहिलं आणि बोललं तर माझ्या ऑडियन्सला किती कळेल मला माहिती नाही. ते गुलजार आहेत म्हणून आपण वाचतो, आपल्या कोणी वाचणार नाही याची खात्री असते. त्याच्यामध्ये गुलजार साहेबांनी असं म्हटलं की मुळात त्रिवेणी हा संग्रह त्यांनी त्यांच्या बॉक्सी नावाच्या मुलीसाठी लिहिला, म्हणजे वेदना गुलजार. त्याची पार्श्वभूमी अशी आहे की रात्री गुलजार नुकत्याच वेगळ्या झाल्या. वेदना गुलजार त्यांच्याबरोबर लहानाचा मोठा होत आहे आणि मग आई नसलेल्या पण सबंध होऊ घातलेल्या शब्द महत्वाचा मुलीला बाप साहित्यिक दृष्ट्या काहीतरी सांगतोय. त्या नकळत्या त्या अंधर वयामध्ये काही गोष्टी सांगायच्या असतात, काही गोष्टी सुचवायच्या असतात, काही गोष्टी दाखवायच्या असतात. शेवटी बोटाचं रोख कुठे आहे हे कळलं की दिशा ज्याची त्यांनी शोधायची मुभा हे असं साहित्य देतं. आणि म्हणून गुलजार यांच्या कविता संग्रहाचं नाव त्रिवेणी. ते त्रिवेणी वाचताना मला फार आठवतं की विंदा चंदीकरांनी मराठीमध्ये त्रिपदी नावाची काव्यरचना केली आहे. त्याच्याची मिळती जुळती अशी त्रिवेणी आहे. आणि त्याचं वर्णन करताना त्रिवेणी ही कथा कधीच आहे गमतीचं आहे. कमलेश्वर सारिका नावाचं मासिक चालवायचं. त्याच्यामध्ये 12 वर्ष दरवेळेला फक्त एक कविता असं ती कविता लिहित होते कमलेश्वरांची दोस्ती म्हणून. आणि मग त्याच्यानंतर तो कॉलम थांबल्यानंतर जवळजवळ 10-11 वर्षानंतर त्याचं कंपायलेशन झालं. म्हणजे सुरुवात केली त्यावेळेला बॉक्सीचं वय आणि पुस्तक आलं त्यावेळेची ती झालेली वेदना गुलजार हे चित्र पुढे आणा. तर ते म्हणजे की तिला मुलगी म्हणून मला सांगायचं होतं, पण बाप म्हणून सांगण्यामध्ये पंचायत असते ना. आपल्या आई वडिलांसोबत ही पंचायत नव्हती, कारण आपल्याला प्रायव्हसी नावाची वस्तूच नव्हती. आधी आई वडील आणि मग पोरं याच्यामध्ये वागलेला जमू म्हणजे तुमची आणि माझी पिढी आहे. हल्लीच्या आपल्याच स्वतःच्या घरामधल्या मुलाच्या फळीला माफ करून जावं लागतं. त्याला माझ्या एवढीच्या केबीमध्ये कधी मी माफ करून गेलो नाही. तर ते गुलजार असं म्हणतात मला तिला सांगायचं होतं. त्यामुळे त्या प्रत्येक कव्याच्या पहिल्या 2 ओळी या स्पष्ट आहे. तिसरी ओळ ही गुप्त असलेल्या सरस्वती सारखी आहे. सरस्वती कुठे असेल याचा अंदाज आहे, पण अंदाज असतो, अंदाज अनुभूती नसते, अनुभवत नाही. असं जर असेल तर त्या कवितेकडे पाहावं लागतं. आणि मग त्या त्रिवेणीमध्ये किती वेगवेगळ्या गोष्टी येतात त्याचे अनंत उदाहरणं आपल्याकडे. आणि मग या अशा एका उदाहरणातून ते किती पुढे जातात याचं चांगलं गणित आहे. त्या त्रिवेणीमध्ये त्या पुखराजमध्ये पुखराजची स्टाईल त्रिवेणी सारखीच आहे आणि त्याला इतका वेळ लागला नाही प्रसिद्ध व्हायला. त्याच्यामध्ये एक प्रसंग आहे की ज्याच्यामध्ये पहिली ओळ ज्यानं म्हटलंय तो तिसऱ्या ओळीत पुन्हा दुसरी ओळ ज्यांनी म्हटले त्याला उत्तर देताना म्हणतो आता मागे वळून बघून. कारण आता मागे वळून बघण्याजोगं आपल्या दोघांकडे काहीही शिल्लक नाही. तुमच्याकडचे गुलजार भक्तांच्या लक्षात आला असेल हा प्रसंग किती वेळा गुलजार साहेबांनी वापरला. नमकीन सिनेमाचा शेवट संजीव कुमार कबीरा टागोरला म्हणतो की मागे वळून बघू. आता मागे वळून आठवावं असं आपल्यात काही शिल्लक राहिलेलं नाही. ही तोड इजाजतच्या शेवटी शशी कपूर रेखाला म्हणतो नातेवाईकांकडे मागे वळून बघू नकोस. आता मागे वळून बघण्याजोगं काही नाही. मी इजाजत सिनेमा फारसा बघत नाही, कारण एकाच वेळेला शशी कपूरचा हेवा वाटतो आणि त्याच वेळेला आपण शशी कपूर होऊ शकणार नाही याची कल्पना. हो, कारण आपल्या पुरुषांना आपली अपेक्षा असते का बायकोला नवऱ्याची मैत्रीण मान्य करावं. नवऱ्याचा मित्र, बायकोचा मित्र किंवा तिचा आधीचा नवरा लग्नाचं सुद्धा आपण मान्य करत नाही, तर लग्नानंतर कुठलं मान्य करू याचंही सुचवायचं पुस्तक आणि त्रिवेणी. असाच प्रसंग आधीमध्ये येईल की नाही. पुन्हा संजीव कुमार सुचित्रा सेनला सांगतो की मी तुला हरताना बघू शकत नाही, तू हरावं अशी माझी इच्छा नाही, पण आता तू मागे वळू बघू नको. हा द्वयर्थ आहे. त्यावेळेचं संपूर्ण सेटिंग डोळ्यासमोर आणा. बाकी काही तरी एवढा काळ घरी गेल्यानंतर पहा तिथे पुन्हा चंद्र आहे, तिथे पुन्हा अंधार आहे, तिथे पुन्हा ऊन आहे आणि तिथे पुन्हा संजीव कुमार कबीरा टागोरला सांगतो की तुला मला सोडून तू गेली तिथे तुला राजकारणात करिअर करायचं म्हणून. मग आता तिथे परत आलीच तर मी आहे, पण एकदा इथं परत आली तर जाता येणार नाही. म्हणजे फ्रेडरिक पोर्सी जसं त्याच्या नो कमल्याच्या लघुकथेचं म्हणतो तसा संदर्भ आहे का. यातला कुठचाही संदर्भ गुलजार स्पष्टपणाने थेटपणाने कधीही कुठेही देत नाही. म्हणजे जसं बेकन म्हणतो की कोणताही इतिहास इज नॉट जस्ट टू इन्फॉर्म बट टू इग्नाइट.
आणि इन्फॉर्म आणि इग्नाईट मध्ये फरक आहे की इन्फॉर्म असं असतं की मी सांगतो ते आई, आणि इग्नाईट असं सांगतो वस्तुस्थिती अशी आहे, अर्थ तू सोडव. आणि म्हणून मी गमतीने गुजरात साहेबांना भेटलो होतो तेव्हा, आणि 2 वर्षापूर्वी या विषयावरती दुसरीकडे बोललो होतो तेव्हा मी म्हणलं तर पांढरे शुभ्र कपडे घातले तरी गुलजार राजकारणीही नाही आणि गुलजार जावेद अख्तरही नाही. कारण राजकारणी आणि जावेद अख्तर इन्फॉर्म करतात, गुलजार इग्नाईट करतात. हे जर असेल तर त्याच्या पुढचे अनेक संदर्भ आपल्याला पाहत जावं लागेल. त्या 50 मिनिटांमध्ये बसवायचं म्हणून 2 गोष्टीच असते. तुमची जर हरकत नसेल तर माझ्या मनातले मुद्दे बुलेट पॉईंट सारखे सांगत जातो, आणि मी अद्याप जे बोललो ते जर आवडलं असेल गृहीत करतो की आवडलंय, आणि त्या वेळेत बसवायचं. म्हणून मग हे मुद्दे तसा इंग्रजी कादंबरीमध्ये असतं की पहिले 7-8 प्रकरण चॅप्टर म्हणत नाही, पण मराठी पूर्ण चॅप्टरला वेगळा अर्थ आहे. मी लहानपणापासून तो शब्द ऐकून मी कंटाळलोय. तर दुसरं कुठचंही वर्णन माझ्या बाबतीत ना माझ्या माहेरच्यानी केलं ना माझ्या सासरच्याने, कारण आहेच तसा, ते तरी काय. एक साधं उदाहरण घ्या. मी मगाशी म्हटलं तसं की भावनांच्या भूगोलात अर्थाचा इतिहास निर्माण करण्याकरता वेगवेगळ्या कथानकांचं नागरिक शास्त्र वापरतो, त्याला गुलजार नाही. पांढरे शुभ्र कपडे घालतो पण राजकारण्यांसारखा वागत नाही आणि जावेद अख्तरसारखाही वागत नाही, त्याला गुलजार असं म्हणतात. अत्यंत सुंदर बेसचा आवाज आहे पण अमिताभ बच्चन होत नाही, त्याला गुलजार असं म्हणतात. राजकारणाचा ट्रॅक ठेवणारा आणि तरीही त्यापासून अंतर ठेवणारा असा मनुष्य म्हणजे गुलजार. काय म्हणजे विवेकानंद सुरुवातीला म्हणजे का की 75चा सिनेमा आणली आहे. वेळीच तो म्हणला ठीक आहे, मला जे सांगायचं होतं ते पोचलं आहे. आता मी प्रसंग मागे घ्यायला हरकत नाही की त्यावेळेला आघाडी सरकारांचा जमाना आपल्या देशात नव्हता, हा एक वेगळा भाग आहे. परंतु त्याच वेळेला जे जुने जाणते माणसं त्याच्यातली सगळे साधारणपणे एका वयोगटातले असतो, 5-6 वर्ष मागे पुढे मी 67 होतो. त्यावेळेस चर्चा होती. मी मगाशी उल्लेख केला आयर्विंग वॅलेसचा. आयर्विंग वॅलेसची 8 डॉक्युमेंट नावाची कादंबरी त्यावेळेला खूप गाजत होती आणि त्याच्यावरती काही काळ आपल्या देशात बंदी होती. आणि आयर्विंग वॅलेसची 8 डॉक्युमेंटची कादंबरी घटना दुरुस्तीवरती होती. आणि त्या काळात आपल्याकडे आणीबाणीमध्ये घटना दुरुस्तीची मोठी चर्चा होती. मला कोणत्याही राजकारणाचा अर्थ अभिप्रेत नाही, परंतु गुलजार साहेबांनी त्याच्यावरती सिनेमा काढतील असं एक चित्र होतं. त्याच्यात जो सीबीआयचा डायरेक्टर दाखवला का तो काम प्राण करेल, त्याच्यामध्ये जो यंग हँडसम म्हणजे थोडक्यात सुद्धा तुम्ही ठरवा ते काम शशी कपूर करेल, आणि त्याच्यामधला जो खरा डायरेक्टर होता की जो रन्स द शो ते काम संजीव कुमार करेल, अशी ती सगळी गणितं होती. प्रत्यक्षात तो सिनेमा कधीही सेटवरच गेला नाही. नंतरच्या एका मुलाखतीमध्ये गुलजार साहेब असं म्हणलं ते अंधी झालं तेवढं पुढे. कुठं थांबायचं हे कळलं पाहिजे, याचं हे गणित आहे. त्याचं कारण असं कदाचित यामुळे असेल तर या माणसाचा जो स्पॅन पाहिला असं आपल्या असं लक्षात येईल की विमलरावांपासून या माणसानं कामाला सुरुवात केली आणि विशाल भारद्वाजचा मार्गदर्शक इथपर्यंत आहे. आपण एंटरटेनमेंट इंडस्ट्रीला असं म्हणतो की त्याचा अस्तित्व काळ मराठीत सांगायचं म्हणजे शेल्फ लाईफ अत्यंत मर्यादित असतं. ज्याचं शेल्फ लाईफ 4.5 वर्षावरून जास्त आहे त्याला काय म्हणणार. म्हणजे तो अगदी त्याच्या पहिल्या गाण्यासारखंही म्हणतो आणि नंतर बीडी जळायलेही म्हणतो, याला गुलजार असं म्हणतात. कारण तो मनुष्य तुमच्या समोर आणणं याला प्रचंड महत्वाचं काम आहे. पण इथे आता त्याची चर्चा आपण अनेकदा करतो, पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. एवढ्याकरता मी म्हणलं की चित्रपट विचित्र गीत कवी किंवा चित्र गीतकार एवढाच मला गुलजार घ्यायचा नाही, त्याची चर्चा करतो. नॉन फिल्मी ही गुलजार साहेबांची प्रचंड गाणी आहे. तिथे सुद्धा आशा भोसलेपासून जगजित सिंग पर्यंत अगदी रेखा भारद्वाज पर्यंत त्यांनी काम केलंय. मी उपयोगात आणले म्हणत नाही, कारण हल्ली आपण मराठीत उपयोगात आणले आणि वापरात आणलेला वेगळ्या अर्थी शब्द वापरतो. परंतु जर तुम्हाला वाटत नसेल, आठवत नसेल तर फक्त नावं सांगतो, कारण आपण त्याची चर्चा होत नाही. हल्लीची गाणी पूर्णपणे मिळत नाही. एक होतं त्यांचं मराठी नावाचा ऑडिओ सिरीजचा काळ, आणि दुसरा त्याच्या पाठोपाठचा होता विशाल मराठी म्हणजे नातेसंबंध, आणि विशाल म्हणजे एकत्र येणं. मराठीमध्ये गीतकार गुलजार, संगीतकार आर डी बर्मन आणि गायक जगजित सिंग.
जगदीश सिंगांना एकाने विनंती केली होती की तो ऑडिओ सीडीचा जमाना होता. जे पहिल्यापासून कार वापरणारी माणसं आहेत ते मान्य करतील की त्यावेळेला आपल्या कारमध्ये सुद्धा सीडी प्लेअर आणि ऑडिओ प्लेअर असायचे. मराठीत सलीम कुलकर्णी, संदीप खरे यांच्या ऑडिओ सीडी जेव्हा गाजत होत्या त्या काळातली मराठी नाही ही प्रचंड चालली होती. जगदीश सिंग साहेबांना विनंती केली गेली या मराठीचे शो करा ना. म्हणजे बिलकुल करणार नाही. कारण म्हणजे तुम्हाला वाटतं मी गाणं गातोय पण गायक म्हणून माझ्या मनाची स्पंदनं निर्माण होतात की मी लाईव्ह शो मध्ये येऊ शकणार नाही. नंतरच्या काळामध्ये अनेक महत्वाच्या गंभीर भूमिका केल्यानंतर काही जणांना व्यासपीठावरती रंगभूमीवरती गडबड झाली. शरद पोंक्षेमध्ये ब्लँक झाले. ते जगदीश सिंग ते सांगत होते. विशाल पूर्णपणाने वेगळं गणित आहे. विशालमध्ये विशाल भारद्वाजचं संगीत आहे. यांची गाणी आहेत आणि आशा भोसलेपासून वेगवेगळी गणित आहे. त्यातली काही 3 ते 4 गाणी आजही युट्यूबवरती आहेत ते लक्षात घ्या. आता सायन्स का करत असावे याचा मी नेहमी विचार करतो. माझ्या पेशाचा तो भाग होता. तुमच्यापैकी अनेकांना कल्पना असेल मगाशी उल्लेख झाला की हर्षद मेहता केतन पारेख चीफ इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहे. डेटा सेट, डेटा अनालिसिस आणि त्यातले आउटलायर याच्यावरती माझी घट्ट पकड आहे. त्यामुळे संसार करताना अनंत अडचणी येतात. ती गोष्ट गेली कारण आउटलायरच पहिला दिसतो. आता नवराच आउटलायर ठरवायचा असेल तर गोष्ट वेगळी. हा हे ते का करू शकले याचा विचार करू. हा मनुष्य मी मगाशी म्हणलं तसं तो संकेत देतो आणि मोगळा होतो. मगाशी माझ्या काश्मीर या पुस्तकाचा उल्लेख झाला. हो, त्याची दुसरी आवृत्ती एका महिन्यात आणि तिसरी आवृत्ती ऑक्टोबरमध्ये येते आहे. आणि काश्मीर हा विषय घेऊन कारण त्याच्यामध्ये अनेक गोष्टी फार मोकळेपणानं सांगल्या पाहिजेत. इतिहासाच्या पलीकडचं, अर्थकारणाच्या पलीकडचं, राजकारणाच्या पलीकडचं असं पुष्कळ आहे. माझा नॅशनल पेन्शन सिस्टमचा अखिल भारतीय प्रमुख म्हणून मी आपल्या देशाच्या प्रत्येक राज्यात किमान 100 ते 150 वेळा गेलोय. त्यामुळे त्यातला 99% भाग मी पायी चाललोय. हौस आहे. त्याने शाळाकडच्या वाजवता पोट भरायचं नोकरीचं कारण असं गेलं पाहिजे. त्या माणसाला काय अडचणी हे कळलं नाही तर त्याच्यावर तो सोल्युशन कसं शोधणार. म्हणजे सुदैवानं किंवा दुर्दैवानं मला केबिनमध्ये बसून सोल्युशन शोधता येत नाही. मी धोरण माणसापर्यंत पोहोचवतो आणि माणूस धोरणापर्यंत आणतो आणि हे गुंजारचं साहित्य करतो. तुमच्या लक्षात असेल त्यामुळे काश्मीरची काय दहशतवाद आहे याची कल्पना आहे. बऱ्याच गोष्टी अशा रेकॉर्डिंग होतोय माईकवरती आहे त्यामुळे बोलता येणार नाही आणि म्हणून मी छोट्या छोट्या ग्रुपमध्ये आधी तो विषय मांडतोय. तर तो त्याचा संदर्भ नाही. तुम्हाला आठवत असेल की याचं वर्णन काळानुरूप बदलतं. मी एक उदाहरण देतो आणि ते गुंजारांशी जोडतो. तर काश्मीरच्या दहशतवादाला 1947 सुरुवात नाही झालेली. आलोक कुमार पांडे नावाचे लेखक आहेत. त्यांनी सांगितलं की हिंदू पंडितांचं स्थलांतर ही काश्मीरची गेल्या 1500 वर्षाची परंपरा आहे. मी त्या विषयात जात नाही पण म्हणजे 1500 वर्षाची जर परंपरा असेल तर त्यातल्या दुःखाचे, त्यातल्या तीव्रतेचे वेगवेगळे टप्पे आहेत आणि त्यानुसार त्याचं चित्रण बदललंय की नाही. मग तुमच्या लक्षात येईल की माती हा काश्मीरच्या विषयावरचा पहिला सिनेमा होता. पण तुम्ही बघा सिनेमा मी 3दा बघून आला. हे असं बोलायचं म्हणजे अभ्यास केला पाहिजे. एखादा उठला आणि म्हणला काय रे काय दिवसा नव्या काय चाललंय गडबड होते. मग लक्षात असं येईल की त्याच्यामध्ये एकदाही काश्मीर हा शब्द येतच नाही. पंजाबमध्ये आहे, हरियाणामध्ये आहे, हिमाचल प्रदेशमध्ये आहे. पण त्याच्यामध्ये एक प्रसंग आहे. त्याच्यामध्ये तो नायक चंद्रचूड सिंग तो एक वाक्य घेऊन रात्री पुन्हा चंद्र अंधार म्हणजे सगळे गुलजार साहेबांचे लाडके प्लेअर आहेत. मी गमतीने म्हणतो की त्यातला अभिनेता अभिनेत्रीपेक्षा सुद्धा मौन, अंधार आणि चंद्र हे 3 लाडके कलाकार आहेत गुलजार. त्याच्यामध्ये तो गाणं म्हणतो. मला अरुण शोक्याला मी म्हणलं की म्हणलं गुलजार साहेबांना विचारा म्हणलं चालेल असतं तुम्ही. ते म्हणले काय हो ती जी नदी दाखवल्या ना तशी नदी ना हिमाचलमध्ये आहे ना पंजाबमध्ये आहे ना हरियाणामध्ये आहे. अशी नदी फक्त काश्मीरमध्येच असते. पण तुम्हाला काश्मीर म्हणायचं नाहीये. अंधीतलं तुम्ही अजून बरोबर शहाणे झालाय. याला गुलजार असं म्हणतात. विचार का तो मनुष्य केवळ तेवढ्या पुरेसा मर्यादित नाहीये. बघा सोशल मीडियामध्ये हल्ली काय भन्नाट येतात की नाही. चांगलं जुन्या मराठीचं वाक्य असेल तर पु ल देशपांडे जिंदाबाद ते काय खालती होऊन करणार नाही. अशी सुनीताबाई हयात नाही नंतर रॉयल्टी करता मागे लागल्या असत्या.
जरा संस्कारी वाक्य आलं तर वपू काळे, तसं जरा बऱ्यापैकी उच्च हिंदीत आलं तर गुजरातच्या नावावरती संपवलं जातं. माझा अनुभव सांगतो याच्याबद्दल. त्या माणसाला सुचकतेनं कसं वाटता येतं म्हणून त्याचा स्थान आहे भीमरावांच्या विचारधारा. अर्थसंकल्पाच्या मागाशी उल्लेख झाला हो, गेली 40 वर्ष आहे. 2024 ते माझं सलग 40व्या वर्षात आहे. तो जागतिक विक्रम आहे बजेटच्या दिवशी. तर 3 वर्षापूर्वी मला मार्च म्हणजे प्री बजेट आणि पोस्ट बजेट दोन्ही दिसतील का? त्याच्या 2 दिवसांमध्ये एकच माणूस एका विषयाला किती येणार, तो म्हणजे प्री बजेट वेगळ्या पद्धतीने लिहू म्हणून मी गुंजार आणि अर्थसंकल्प असा लेख लिहिला आणि मोठून स्वतःच कविता घेतल्या त्या 2-2 ओळींचा. तो लेख गाजला बऱ्यापैकी आणि मला अचानक अरुण शेवट्यांचा फोन आला बजेटच्या दिवशी. पण गुंजार मराठी वाचतात मग त्या अरुण शेवटे वाचून दाखवतात, त्यांच्या कवी सौमित्र वाचून दाखवतात. ते म्हणजे गुंजार साहेबांनी विचारलं शेखरला विचार की या कविता कुठलं पैदा केल्या. मी म्हणलं त्यांची पुस्तकं वाचली. म्हणजे खरंच वाचलीच परत एकदा. आता लक्षात आलं की आय हॅव बीन कॉट ऑन राऊंड फूट. म्हणजे त्यातल्या 34 मिळाल्या, 6 व्हॉट्सअपवरनं घेतल्या. तर तेच म्हणले गुंजार साहेब म्हणजे त्या 6 कविता माझ्या नाहीये. मी त्यांना असं म्हणलं की मग तुम्ही नाही का म्हणजे, अरे म्हणजे ते माझं नाव वापरतोय, त्याच्या नादी लागू कुठे मी त्याला मी नाही म्हणतो तो दुसऱ्या कोणाचं तरी नाव वापरेल. मी असं ठरवलंय की आता अशा गोष्टींकडे लक्षच द्यायचं नाही, कुठे थांबायचं आहे त्या माणसाला. हे केवळ मासिक किंवा हे केवळ सोशल मीडियामध्ये नाही, आंधीमध्ये तेच आहे, बिजागतमध्ये तेच आहे. मेरा सामान लवटा दो म्हणताना अनुराधा पटेल सारखी निसर्ग अत्यंत तरुण मुलगी असताना त्यांना काय काय दाखवता आलं असतं की नाही. कुठंही तिचा दुपट्टा सुद्धा खाली येत नाही. आता इकडे रेखा आणि तिकडे अनुराधा पटेल असूनही जो मनुष्य हे सोहळे पण पाळू शकतो त्याला गुंजार असतो. असं जर असेल तर तुम्ही बघा ना मौसम मध्ये पण तसंच आहे की शर्मिला टागोर बहुतांश सिनेमा एक विशिष्ट व्यवसाय करते. उल्लेख करण्याचं कारण नाही. आपण दिवाळीच्या संध्याकाळी भेटतो चांगलं वाईट याच्यामध्ये मला जायचं नाही. मग त्याच्यामध्ये काय काय दाखवता आलं असतं की नाही. पण तो या गोष्टीचा कळलं तुम्हाला त्या वास्तूचा विषय दाखवताना शर्मिला टागोर सोडून बाकी कुठेही उजेडच नाही. कुठे थांबायचं हे करावं लागतं की नाही. कारण ती व्यथा पोचवायची आहे, विभत्सता नाही पोचवायची. त्याला गुंजार म्हणतात. तर गुंजार या शब्दाचा मराठीचा अर्थ संपूर्ण आणि संपन्न असा. मी कराच तरी बोलताना म्हणलं की म्हणजे आपल्याकडं बंगालमध्ये पण गुंजारवरती बंगालचा प्रचंड मोठा प्रभाव आहे. विमल रॉय असेल, सुशी देशमुख असतील, सलीम चौधरी असेल, त्या सगळ्यांबरोबर त्यांनी काम केलंय. राष्ट्रीय गुंजारी पण लागली. परंतु असं असून सुद्धा त्या माणसाला माहिती कुठं थांबायचं. तर बंगाली आणि मराठी आपण फार भावनाची असेल. आपण फार बोलतो आणि फार कमी काम करतो. गुंजार याला अपवाद आहे. कुठं थांबायचं हे करतं याचं नाव गुंजार. त्याचं उदाहरण घ्या की हे जसं मौसम मध्ये आहे तसंच मासूम मध्ये आहे की नेहमी मराठी तुम्ही कसं. आता खरं सांगायचं म्हणजे मासूम हे पूर्णपणाने एरेक्ट सायन्सच्या मॅन वुमन चाइल्डचं अडॅप्टेशन आहे. मॅन वुमन चाइल्ड ह्याच्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणावर गाजलेला इंग्रजी सिनेमा आहे आणि तो 86 मध्ये असताना मासूम आला आहे. पण आपल्याला कोणालाही तो सिनेमा बघताना मॅन वुमन चाइल्ड वाटत नाही. इतकी आशय संपन्न आशय घनकविता येणारे गुंजार मासूममध्ये जुगल हंसराजच्या तोंडी आणि त्यावेळेच्या लहान उर्मिला मातोंडकरच्या तोंडी असलेली गाणं घेताना यातलं काहीही येत नाही. याला गुंजार. मग असं जर असेल तर साधं उदाहरण घेऊन त्याची पुढची स्टेप म्हणजे मला वाटतं साहित्य समीक्षेचा तास घेते असं मला वाटत असेल तर माफ करा. परंतु या अँगलनं त्या माणसाकडे पाहू आणि म्हणून मी म्हणजे मला भावलेले मला सिनेमे बघायला त्यांची गाणी ऐकायला आवडत नाही असं नाही. कारण ते गद्यही पद्याच्या चालीत येऊ शकतात. म्हणजे आरडी बर्मननी एकदा गमतीने म्हणत आहे कारण गुंजारांच्या आरडी बर्मनची गोष्टी ही फिल्म इंडस्ट्रीच्या पड्याची होती. म्हणजे निर्माता गीतकार आणि संगीतकार अशा जोड्या आपल्याकडे पुष्कळ आहेत. म्हणजे आर्टिस्ट इंटरप्रिटेशन पासून पुढपर्यंत. पण ते बरेचदा म्हणतात कमी झाला यांनी त्यांच्या बाबतीत की आरडीनं आधी चाल सुटले आणि त्याच्यावर गुंजारांनी शब्द बसवले. आता हे झालंय गुंजारांना आधी शब्द सुटले आणि त्याच्यावर आरडीनी चाल बसवले. बहुतांश वेळेला रात्री अपरात्री कारमधून फिरतानाच चाली लावल्याचे ही प्रसंग आहे.
आर.डी. बर्मनला नंतरच्या काळामध्ये श्रद्धांजली वाहताना गुलजारांनी जे केलेला व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये असे अनेक उल्लेख आहेत आणि आर.डी. गमतीनं त्यांच्याविषयी असं म्हणले की आता गुलजारनी फक्त मला टाइम्स ऑफ इंडियाच्या अग्रलेखाला चाल लावायची राहील. तुम्ही कल्पना करावं, आर.डी. सारखा मनुष्य आहे, गुलजार सारख्या माणसाविषयी तो बोलतोय, तो जितका वाटतो तेवढा वेळा संगीतकार नाहीये. तो एसडीचा मुलगा आहे. एसडी आणि आर.डी. हे त्रिपुराचे संस्थानिक आहे. आजही त्रिपुराचा मुख्यमंत्र्याचं नाव बर्मन आहे. हा योगायोग नसतो, त्या जबाबदारीने तो बोलतोय. ते म्हणजे याचं कारण असं आहे की आपण अग्रलेखाला अग्रलेख म्हणून पाहतो, हा मनुष्य रिडिंग बिटवीन द लाईन्स करतो, त्याला गुलजार. आता पहा ना, ह्याच्यासाठी माध्यमांतर करावं लागतं. मग ते का केलं, कसं केलं? याच्यामध्ये जिना यांना हरिपार आणि देवडी असे त्यांचे 3 कथासंग्रह, ते तिघांचेही मराठीत अनुवाद झाले. पण माझी कळकळीची विनंती आहे की नको अनुवाद नको, हिंदीतच वा, वेळ लागला तरी का. अनुवाद करणारे फार ताकदीचे आहेत, त्यामध्ये नावं घेत नाही. आपण बदनामी करू नये, आपण काय राजकारणी नाही आणि मला काय त्यांच्याशी महाविकास आघाडी करायला जायचं नाही. परंतु त्याच्यामध्ये लक्षात येतं, त्याच्या एका कथासंग्रहाच्या प्रस्तावनेमध्ये गुलजार असं म्हणले होते की कथा पटकथा संवाद घेताना त्या प्रसंगाची गरज, त्या सिनेमाची गरज, त्या संवादाची गरज म्हणून मी काहीतरी लिहितो आणि पुढे लागतं, जावंच लागतं. पण ते पात्र, ते कथा, ते बीज डोक्यामध्ये घोळत राहतं. जे मूळ त्या कथेला अभिप्रेत नसते असे अनेक कंगोरे सुचत राहतात. मग ते कुठेतरी जॉटन करायचं म्हणून मी त्याच्यावर कविता लिहितो, तरीही ते बीज सुटत नाही. मग मी कथेमध्ये जातो, त्या कथेचंही बीज सुटत नाही. मग मी त्याचा सिनेमा करतो. याची 2-3 उदाहरणं सांगतो आणि आपल्याला जगायचं. तर तुम्ही इतकं शांतपणे ऐकत असला तरी मी कल्पना आहे की मी, तुम्ही आणि तुमचा दीपोत्सव आणि मी आणि तुमचा दिवाळीचा फराळ याच्यामध्ये 50,000 मनुष्य त्याबद्दल माफ करा. असं जर असेल तर गुलजारांचं एक दुसरं वैशिष्ट्य लक्षात घेऊ आणि मी माझ्या शेवटचा मुद्दा तुम्हाला अशा पद्धतीचं विश्लेषण मला वावलेले गुलजार म्हणल्यानंतर अभिप्रेत होतं की मी, मला माहिती नाही. पण गुलजार वाचताना जर शक्य असेल ना तर हिंदी इंटू मराठी निदान हिंदू इंटू हिंदी डिक्शनरी वाजवला नाही. म्हणजे ते शशी थरूरच्या इंग्लिशसारखं नाही आहे. पण शशी थरूर आणि गुलजार दोघांच्या बाबतीत एक अत्यंत महत्वाचं साम्य आहे की दोघंही ऑथेंटिक आहे. राजकीय विचारधारा सुरू, परंतु शशी थरूर खोटं लिहित नाही आणि गुलजारही खोटं लिहित. मला तर फार वाटतं आपल्या भावना आपण गुलजारांना अंगण देतो, गुलजार त्यावर कथा लिहितात, आपण आपला कॉपीराईट सोडून दिलेला. कारण आपण आपलं आत्मचरित्रही तितकं चांगलं लिहू शकतो. त्याचं कारण असं आहे की गुलजार त्या प्रत्येक शब्दाला वेगवेगळे अर्थ जोडतात. आणि हा मुद्दा मांडायचा होता, पण मी मगाशी म्हणलं की नको त्या वयात मी हिंदी पंडित झालो. कारण लाईफ लॉंग अँबिशन होती, ते इंग्लिश किंवा हिंदीचा प्रोफेसर झाला. म्हणजे मी ना त्यांची पण 10वी SSCची पहिली बॅच माझ्या वेळेला 11वी शाळेत होती. ऍडमिशन घ्यायला गेलो तर 200पैकी 149 मुली वर्गात. मला माझ्या शिलाची काळजी वाटली आणि मी पामत करत. पण तेव्हापासून हा शब्द डोक्यात आहे. इजाजत त्यांचा गाजलेला सिनेमा, मोकळेपणाने एक्स्ट्रा मेडिकल आपल्याला मान्य करायला बायको समोर हरकत नाही असा पाहिजे सिनेमा म्हणजे आपल्याला इजाजत मिळण्याची परवानगी, अनुज्ञा एवढाच ते शब्द आहे. डिक्शनरी काढून बघा, अनुज्ञा, परवानगी, परमिशन मराठीत सांगायचं. म्हणजे अनुज्ञा म्हणलं तर माझ्या घरी एका माझ्या सहकारी ज्याचे ही नवीन कोण म्हणजे परवानगी म्हणजे अनुज्ञा. पण त्याला बरोबर विरोधाभासी अर्थ इजाजत म्हणा. इजाजत हिंदी याचा अर्थ अनुज्ञा किंवा परवानगी. इजाजत अरबीकडे फारसीकडे जाणारा खाली तो नुसका म्हणतात तो आला की त्याचा अर्थ आज्ञा किंवा हुकूम. बघा त्या सिनेमात 2 प्रसंग आहेत, त्या दोन्ही अर्थानं गुलजार तिथं सिनेमावर. तो इजाजत म्हणजे सबकुछ गुलजार. कथा, पटकथा, संवाद, निर्मिती, दिग्दर्शन म्हणजे काय तुझंच की माझाच बॉल, माझंच क्रिकेट, मी अंपायर. तर तो मनुष्य फेर गेम खेळतो. बघा त्याच्यामध्ये एक प्रसंग आहे. रेखा नासिरुद्दीन शहाला सोडून येते आणि शाळेमध्ये ती नोकरी करत असते
तिला वरच्या पोस्टवरती पण दुसऱ्या शाळेमध्ये जायचं असतं, पण तिने अधिकृतपणानं नातेवाईकांना सोडलंय हे शाळेत सांगितलेलं नसतं. त्याच्या एकदम टिपिकल मध्यमवर्गीय मराठी संस्कारी घरात आहे. त्याला आपल्या तोंडाने सांगा, लोक कसं बघतील वगैरे वगैरे. पण ती ही भूमिका रेखा करते हा गणतीचा भाग आहे, पण त्याच्याकडे मी येत नाही. तर तो काय माझा विषय नाही, मी काही आता बदलू शकत नाही. तर ती मुख्य अध्यापिका रेखाला असं विचारते की महेंद्र म्हणजे नातिरुद्दीन याला विचारलंयस का? तर त्यावेळेला रेखा विचार करते, ते वाक्य नीट ऐका. ती म्हणते इजाजत लेण्याची जरूरत नाही, शुद्ध खाता खावा. आणि ज्या वेळेला अनुराधा पटेल ते मेरा सामान लौटा दो वाली सगळी गणित आहेत ना, त्याच्यातला जो इजाजत आहे त्यातल्या कुठेही हे वाक्य नाही. हे दोन्हीकडे काय येतं तर ती नजाकत आहे. तेवढा हा बिल्टअप साठी तो आधी प्रसंग येतो की ते मीटिंग रूम मध्ये भेटतात, त्याला सिगरेट प्यायची असते, सवयीनुसार लायटर नसतो, तोपर्यंत आपण कोण होते दोघांनी एकमेकांना ओळखलेलं असतं. तो तिच्याकडे बघायच्या आधीच ती पर्स उघडते, पर्स मधला लायटर देते आणि तो संपून बघतो आणि ती एवढंच म्हणते अधिकार बदलते, आदत बदलती नाही. हा इजाजतचा पिछाडा याला गुलजार आहे की नाही. आणि मग या पार्श्वभूमीवरती शेवटचा शक्ती कपूरचा सीन आठवा. तो एक टिपिकल शक्ती कपूर आहे, हा माझा आवडता नट आहे. कारण बहुतांश सिनेमात त्याचं नाव शेखर असतं. आमच्या सारखात तो दुर्दैवी आहे. त्याला आयुष्यात फार पच्चीस सिनेमामध्ये त्याची प्रेयसी मिळते, अर्ध्यात हा मरतो नाहीतर ती मरते. त्याला आपल्या सगळ्यांची परिस्थिती तीच आहे. कारण आपल्याला शम्मी कपूर होणं परवडणारच नसतो. लग्नाच्या बायकोचा हात नाही धरता येत, त्यामुळे आपल्याला शम्मी कपूर परवडतं. लग्नाच्या बायकोचा चार चौघात हात धरण्यासाठी आपल्याला म्हातारपण यावं लागतं, नाही तर गुडघ्याचं ऑपरेशन व्हावं लागतं, आपल्याला बायकोचं कॅन्ट्रॅक्ट व्हावं लागतं. याची सगळ्याची परवानगी देतो त्याला गुजरात असं म्हणतात. आता बघा, तो तिला सांगतो इजाजत ली भी नाही जाती, इजाजत दी भी नाही जाती. आहे की नाही? याला गुलजार म्हणतात. आणि या सगळ्याचं कथा सुचलं त्याने एका कथेत, एका कवितेचं सुचलं होतं. म्हणून मी म्हणलं माध्यमांतरांचा बादशाह म्हणजे गुलजार आहे. शेवटचा मुद्दा घेतो. मी वेळ क्रॉस केली असेल तर त्याबद्दल माफ करा, पण हा मुद्दा मला घ्यायचा आहे. आपण गुलजारच्या रावी पारचा विचार करूया आणि गुलजारच्या मायकेल अँजेलोचा विचार. तर मला कुठेतरी गुलजारमध्ये मायकेल अँजेलो, मी मगाशी म्हणते तसं तुमच्यापैकी अनेकांना कल्पना असेल की मायकेल अँजेलो फक्त स्थापत्य शिल्पकार नव्हता, तो चांगला आर्किटेक्ट होता, तो चांगला पेंटर होता, तो चांगला लेखक होता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो चांगला तत्वज्ञ. त्या मायकेल अँजेलोवरती रावी पार या त्यांच्या कथा संग्रहामध्ये एक कथा आहे आणि त्या कथेतले 3-4 संदर्भ एकाच कथेमध्ये पण मोजून प्रिंटेड कथा ती 7-8 पानांची आहे. पण त्याचे 6 संदर्भ सांगायचे. त्यामुळे तुमची 3-4 मिनिटं मी त्याच्यावर बोलले त्याबद्दल ना, म्हणजे किती एका विषयावर बोलणारे हे पण सांगा. इतकं प्रोफेशनल प्रेझेंटर आहे. आता एका 6 वर्ष झाले तरी एवढं सगळं आठवत. मायकेल अँजेलोला एक चर्च आपल्या बाजूने रंगवायचं काम मिळालंय. तिथे वेगवेगळ्या प्रतिमा कोरायचे असं ते म्हणतात. आणि एक दिवस मायकेल अँजेलोच्या समोर उभं राहत असताना किंवा मायकेल अँजेलोचे चित्र करत असताना त्याच्या घरी ही दुनिया परिस्थिती आहे. त्याचे ते 5-6 प्रसंग सांगतो, त्या क्रमानं सांगत नाही. अशा संदर्भामध्ये तर मला फार महत्वाचं वाटतं. तर आपण जर समर्थ रामदासांचं साहित्य वाचत तर त्याच्यामध्ये ते म्हणतात की तुम्ही कोणत्याही पेशामध्ये असाल, तुमची त्या त्या वेळची मनस्थिती तुमच्या कामामध्ये प्रतिबिंबित होते. ती जेव्हा मोकळेपणानं व्यक्त करता येते त्याला स्वातंत्र्य म्हणतात. आणि ती करता येत नाही त्यावेळेला अगतिकता म्हणतात. अगतिक आणि हतबलता हे 2 वेगळे शब्द आहेत. त्या एकाच वृत्तीच्या पण कोण बघतो कसं आहे.
आता 66 वर्षाच्या आयुष्याने मला शिकवलं आहे की ज्याला आपण नीट समर्थपणे उभं राहणं म्हणतो त्याला आपले समर्थक जिद्दी म्हणतात आणि आपले विरोधक हट्टी म्हणतात. हेच एक आणि ते म्हणजे मायकेल अँजेलो. त्या मायकेल अँजेलोनं त्याचं चित्र रंगवायला सुरुवात केल्यानंतर अति छोटा येशूच्या चित्रासाठी ज्याला मॉडेल केलं होतं त्यालाच अनेक वर्षानंतर जुदास तर जो फिसूर झाला. सूर्याचे शिंदे किंवा पवार होते का मला माहिती नाही. तर त्या जुदासनी काही नाण्यांसाठी येशूला हवाली केला तर बायबल सांगतात. आता बायबलचा अभ्यास वाचलाय जर तर त्या जुदाससाठी तेच मॉडेल निवडतं. म्हणजे बराच काळ निवडून गेलाय आणि ते काम पुढं होत असताना तो जुदास म्हणून मॉडेल म्हणून जो बसलाय ती व्यक्ती मायकेल अँजेलोला म्हणते की तुझ्या लक्षामध्ये आलंय का माझ्या लहानपणी तू मला छोटा येशूचं मॉडेल निवडलं होतं. आज तूच मला माझ्या वाढत्या वयामध्ये जुदास म्हणून निवडतोय. म्हणजे व्यक्ती मीच असतो, माझा मारेकरी मीच असतो याच अर्थाने तू तुझं शिल्पकार म्हटलं जातं. आणि मग त्या छोट्या जुदासचं जे वर्णन आहे ते कथेमध्ये एक प्रसंग येतो की मायकेल अँजेलो आपल्या आईला विचारतो की तो चित्र करतोय ना. त्याच्या डोक्यामध्ये येतं, त्याला लहानपणीचा प्रसंग आठवतो. तो आईला त्यांनी लहानपणी विचारलेलं असतं की तू येशूची आई का नाही झाली. आणि ती आई त्याच्या दाबड्या बापाकडे बोट दाखवते, काहीही बोलत नाही. स्त्रीचे संकेत आणि संदर्भ बोलत्या शब्दांपेक्षा जास्त असतात काही अरुणाचल जसं त्यांच्या कवितेमध्ये म्हणतात की सणात वाजत होती स्वच्छता तुला नाती ओंजळीत धरता बोलले गुरुगुरु करून ये माती. तसं हे गणिते कानाला माहिती नाही. म्हणून तो छोटा येशू जे काही म्हणायचं ते इथे बोलला जातो वडिलांसमोर तुम्ही आपले आप म्हणून माझी आई येशूची आई होऊ शकली नाही. आज बोलताना मला सहज मनामध्ये आलं सध्या केबीसीचा एक व्हिडिओ वाचताय त्याच्यासाठी हे उत्तर आहे मला बोललेले. आणि मग असं जेव्हा आपण विचारत जातो त्याचा शेवटचा प्रसंग सांगतो आणि सांगतो. खरं सांगायचं म्हणजे तो प्रसंग माझ्या डोक्यात नव्हता पण अमृता समोर बसल्यामुळे. मायकेल अँजेलो अत्यंत उत्कृष्ट चित्रकार, अत्यंत उत्कृष्ट शिल्पकार, पण मायकेल अँजेलोचा रंगावर विश्वास नव्हता. मायकेल अँजेलो म्हणायचा की रंग जेव्हा एकत्र येतात तेव्हा स्वतःचं स्वतंत्र वैशिष्ट्य विसरून जातात. ते एकमेकात मिसळले की ते एकमेकांसारखे वाटतात. संगमरवर तसा वागत नाही आणि म्हणून मी संगमरवर वापरतो. गुलजारांच्या साहित्याकडे बघताना मला असं वाटतं की मिश्रण आणि संयोग मराठीत सांगायचं म्हणजे मिक्सचर आणि कंपाऊंड याच्यामधला फरक म्हणजे गुलजार. जेव्हा गुलजारांचं असं वर्णन करत असतो मनामध्ये येत असतं तेव्हा मला राहुल माणिक वर्मनचं एक जुनं गाणं तुमच्या लक्षात असेल तर माणिक वर्मनचे गाणं म्हणलंय आणि रे धागे तुझे तू मी माझे आणि रे गुंफीला जो गोपत्यांचा पीर तू विसरू नका चांदण्या रात्री सगळे तू सर्व तू विसरू नका. मायकेल रंगांबद्दल हेच सांगतोय. आंधीमध्ये, माचीसमध्ये, इजाजतमध्ये, मोसममध्ये, आठवी नमस्कारांमध्ये सुद्धा किंवा इतर छोट्या मोठ्या सिनेमांमध्ये गुलजार हे तो सांगत असतो. बरोबर पाहता तो एक सहजगत्या कथा लिहित जातो आणि मराठी आपल्या मानवी मनावरती काही वेगळा परिणाम करतो. त्याचं उत्कृष्ट उदाहरण माझ्या वाचनाचं शेवटचा होता म्हणजे राजकारण. आयुष्यात तर कधी पुन्हा एकदा अभिवाचन करायला लागलो. मी गेल्या कित्येक वर्षात केलं नाही. मध्येच एकदा फक्त करायला केलं होतं. तर माझे पहिले 3 परफॉर्मन्स सार्वजनिक जीवनातले अभिवाचन असेल आणि ते 3ही हिंदी आणि इंग्लिश. रावीपार पुन्हा अभिवाचन करायला पण आता तो प्रसंग नव्हता. रावीपार हा सांकेतिक कथा आहे. मोजून 3.5 पानांची कथा आहे. हे पुस्तक मोठं होईल याचा निर्णय आकाराचा पुस्तकाचा आकार आहे. रावीपार काय कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ती रावी ती पाकिस्तान अवनीच्या परिभाषेत बोलायचं आहे. पाकिस्तान आणि हिंदुस्थान भारतामध्ये तसं झाल्यानंतर आपण वाटतं हिंदुस्थान असतो. पाकिस्तान आणि हिंदुस्थानची जी इमारत आहे ती रावी.
जसं 1500 वर्ष काश्मीरमधलं स्थलांतर होते त्याचं मोठं स्थलांतर त्या 47 साली झालं. योग्य अयोग्य असा विषय. तर माझी राजकीय सामाजिक आर्थिक विषय म्हणून त्याबद्दलची मत स्पष्ट आणि ठाम पण तो असा विषय. त्याच्यामध्ये एक तरुण कुटुंब येत असतं, त्या आईला जुळवून असतं, त्यातलं एक मरतं आणि मग बाकीचे बुजुर्ग सल्ले असं देतात की जिवंत मरतील की नाही, सॉरी जिवंत राहतील की नाही याची माहिती नाही. अशा वेळेला मरणाऱ्याचं तू ओळखत आणि येते. त्याला टॉपिंगचा डेडलॉक म्हणतात. कसं आहे का, आता आढळ शास्त्रीची रूपची कादंबरी आहे. मी गमतीने नेहमी माझ्या सहकार्यांना सांगायचं, अरे ऑफिसचा नोट फार गोष्ट लिहून नका, तुम्ही काय आढळ घातले का 700 पाणी कसल्या नोट लिहिता, ते गुजरातसारखे 3.5 पानात या. आमच्या बॉस लोकांचा विचार कर, 250 जणांच्या नोट वाचायचे मला. गमतीचा मुद्दा सोडा, त्या 3 पानामध्ये गुजरात असं म्हणतात की काळाच्या ओघामध्ये, त्या अंधारामध्ये, त्या गाडीच्या डब्याच्या टकरावरती बसल्यानंतर तिला कळत नाही टोपलीतलं गेलंय त्या छातीजवळ धरलेलं गेलंय. त्यातलं ती टोपलीतलं टाकून येते आणि खालनं नदीतनं टॅ असा आवाज येतो. तसा ठरवले इथं म्हणते. त्या कथेच्या शेवटी गुजरातांनी काहीही समारोप केलेला नाही. पण नंतर एके ठिकाणी या कथेविषयी बोलताना गुंजाराचं म्हणले होते, बच्चे पे जाणून मग ज्या माझ्या जिजीविषय संपली आहे त्याच्या मला सांगतात का मला माहिती नाही. मला नाही वाटत का माझा तर गेला सगळ्या तो मोह आहे. म्हणजे इथं आलो तरी बायकोनं केलेल्या ओल्या नारळाच्या करंज्या तरी आहे आणि उद्या काय मिळेल यातही आपण काय नकारत नाही. उद्या असं म्हणले ते टाकायचं, ते वेगळ्या क्षणी टाकायचं आत्महत्या अरुणादेव्यांचे असं काही जास्त का. म्हणजे ते सांगितलंय ना त्याचं अस्वस्थ करतोच. पण हा माणूस जिथं थांबलाय तो म्हणतो आता बाकीचं तू सांग ना. एवढ्या कसं मी म्हणले की हिस्ट्री इज जस्ट नॉट टू इन्फॉर्म बट टू इग्नाइट. आणि असं जर असेल तर मग दुनिया तुम्ही ज्या मनामध्ये आहात, ज्या भावात आहात, त्या अवस्थेत आहात, त्या स्थितीचं नाव गुंजारत. आता या जला खाली नुसता द्यायचा की नाही त्याच्या नावा काय एवढ्या करता मी म्हणलं बाकी त्याच्या जावेत अक्षरवरती मजा राही नाही. असं जर असेल ना गमतीचं मुद्दा सोडून द्या. पण मला फार वाटतं की गुजरात साहेबांचं ते काय सत्तेचं शीर्षक आहे की एक तस्लीम लाजमी. तस्लीम म्हणजे शोधे आणि लाजमी म्हणजे पुन्हा तो लाजमी शब्द कसा मांडतात त्याच्यावर आवडतो. लाजमी असं पटकन म्हणलं तर तो शब्द त्याचा अर्थ असेल लाजमी असं म्हणलं तर त्याला तो शुभेच्छा म्हणतो किंवा वाहवा साधो म्हणतो. तसा गुजरातचं सगळंच साहित्य म्हणजे एक तस्लीम लाजमी ते का म्हणत असं वाटतं. आता कागद नसता तरी डोक्यात आशय नक्की होता. मला तस्लीम नसरी नाही. गुजरात समजून घ्यायचं असेल तर तस्लीम नसरीच्या लज्जामधलं एक वाक्य पासवर्ड म्हणून वापरावं असं मला फार वाटतं. तर ते जे म्हणते ना तस्लीम नसरींची ते शक्य नाही. ते गेली 4-4.5 दशक गुलजार नावाचा भन्नाट माणूस त्याच्या साहित्यातनं निर्मितीतनं तो दाखवतोय. तस्लीम नसरीन त्यांच्या लज्जा या कादंबरीमध्ये जे काही म्हणायचं ते त्यांची कथा म्हणजे जवळजवळ 70 पानांची आहे. म्हणजे त्या आशा बघेच्या धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र सारखं झालं. 125 पानी कथा चाललं. 2 कथा. पहिली कथा 105 पानी. मी म्हणजे 105 पानी कुठचाही खंड न पाडलेली कथा मग कादंबरी काय असते. म्हणजे प्रेसिव रायटिंगच्या पल्यात झालं ते निगमतीचा वाटोडा. तसली नसरी असं म्हणजे त्या साक्षीचं लिहायला आशा बघे व्हावं लागतं. गोष्ट सोडून पण तू तसली नसरी असं म्हणते की एका जाग्यातून दुसऱ्या जागी लावलेलं झाड वाढू शकतं, फळं फुलं देऊ शकतं, पण ते रुजू शकत नाही. आपल्या सगळ्या भावना संवेदना आपण गुलजारांना न सांगता गुलजार किती प्रचंड चांगल्यापणानं रोबोट केलं. म्हणजे मी नेहमी गमतीनं असं म्हणतो
की गंभीर म्हणतो, पण मला ओळखणाऱ्यांना सगळ्यांना माहिती की ती भाषा गंभीर राहू शकत नाही. गंभीर वाचू शकतो पण राहू शकत नाही. तर मला असं वाटतं की तुम्ही कोण आहात, कसे आहात, हे अर्थाच्या व्यतिरिक्त दोनच माणसांना परफेक्ट कळलेलं असतं आणि ते सांगायचं जरा सुद्धा संधी सोडत नाही. एक गुंजार आणि दुसरी बायका समोर बसले, रात्रीच्या जेवणाची व्यवस्था करतोय असं नाही. पण आज जे मी आत्ता सगळं बोललो त्याच्यावरती म्हणजे छोटी कविता आहे. आता येणार मी कविता म्हणून दाखवतो आणि आता समारोप करतो. माझ्या कवितेचं नाव आहे माझी बायको गुंजार. म्हणजे दिवाळसण पाडवा काय वेगळं द्यायला फक्त शेअर बाजारात इंटरव्ह्यू डिक्लेअर वगैरे. माझी बायको गुंजार, अगदी खरं सांगतो, माझी बायको गुंजार आहे. गुंजार काय आणि बायको काय, अवघड जागेचं दुखणं आहे हे आपली दुखरी न जाणून आहे. गुंजार हळूच सोडतो, बायको नाही. इतकाच काय तो फरक आहे, बाकी माझी बायको गुंजार. स्टार्चच्या पांढऱ्या शुभ्र कपड्यात चाल पांघरून गुंजार बसलाय. कुठचाही फोटोग्राफ. स्टार्चच्या पांढऱ्या शुभ्र कपड्यात चाल पांघरून गुंजार बसलाय. प्रत्येक फोटोच तो रोखून बघत आहे. बायकोचंही अगदी सतत आहे. गुंजार आपल्याकडे लक्ष देऊ नये, बायको माझ्यावर लक्ष देऊ नये. बाकी माझी बायको गुंजार. गुंजार तसं परवडत नाही, बायकोचं काय वेगळं आहे. गुंजार तसा परवडत नाही, बायकोचं काय वेगळं आहे. परवडले नाही तरी आवडतात, अगदी भावतात, हे या दोघांचं सारखं आहे. गुंजार न परवडणं परवडतं, बायको परवडणं न परवडणं दोन्ही लढवतं. इतकाच काय तो फरक आहे माझी बायको गुंजार. कात्रजच्या घाटात पोचवणं गुंजार आणि बायको दोघांचाही छंद आहे. तरीही गुंजारला भाव आहे, बायकोचा माझ्यावर प्रभाव आणि दबाव आहे. इतकाच काय तो फरक आहे माझी बायको. गुंजार म्हणजे पुस्तकांचं कपाट. गुंजार म्हणजे पुस्तकांचं कपाट. माझ्या घरी आलेल्यांना माझ्याकडे काही कपाट आहेत ते माहिती. गुंजार म्हणजे पुस्तकांचं कपाट आहे, बायको माझ्या आयुष्यात होती. इतकाच काय तो फरक आहे, बाकी माझी बायको गुंजार आहे. शेवटचे म्हणतो कथा, पटकथा, संवाद लेखन, गीत निर्मिती आणि दिग्दर्शन. गुंजार सुरू कथा, पटकथा, संवाद लेखन, गीत निर्मिती आणि दिग्दर्शन. वेगवेगळ्या वेळी गुंजारनं केलंय. बायको हे सगळं केव्हापासून एकाच वेळी करते आहे. इतकाच काय तो फरक आहे, बाकी माझे बायको गुंजार. विषय वेगळा की वेगळा सिनेमा. गुंजारची पहिली विषय वेगळा की वेगळा सिनेमा. वेगळा पैलू की वेगळा आविष्कार. चित्रकले सिनेमा केला. विषय वेगळा की वेगळा सिनेमा, वेगळा पैलू की वेगळा आविष्कार. गुंजारची ही खास सवय आहे. बायको सगळ्याच एकत्रित बोलण आहे. इतकंच काय तो फरक आहे, बाकी माझी बायको गुंजार. शेवटचं करा हे गुंजारचं वाक्य. गुंजारने गुंजारच्या हिंदी कवितांचा पवन वर्मा या IAS ऑफिसरने इंग्रजीत अनुवाद केला आणि त्याला प्रस्तावना देताना गुंजार साहेबांनी असं म्हणलं की तुम्ही माझी कविता डोक्यावर घेऊन नाचता याचा एक माणूस म्हणून, तरी म्हणून मला आनंद आहे. पण मोठ्यापणाने सांगतो, कधी कधी मला प्रश्न पडतो, तुम्ही इतकं कौतुक करता पण ही कविता खरंच मी तुमच्यासाठी लिहिली होती का? आणि म्हणजे पारदर्शक उत्तर द्यायचं तर माझी कविता मी माझ्यासाठी लिहितो, कृपा आहे की ती तुम्हाला तुमची वाटते. हे वाक्य वाचलं आणि म्हणलं प्रत्येक बायकोचे नवऱ्याविषयी ही भूमिका केली मी आहे म्हणून. त्यामुळे हे शेवटचं करावं. माझी कविता माझ्यासाठी. तसं गुंजार नेहमी सांगतो आहे, माझं आयुष्य तुझ्यासाठी. बायको नेहमी म्हणते आहे, वस्तुस्थिती काय असते तर करून घ्या. बायको माझं आयुष्य तुझ्यासाठी, बायको नेहमी म्हणते आहे. इतकाच काय तो फरक आहे, बाकी माझी बायको गुंजार आहे. मला समोरचे ब्रेक घेतो, नेटफ्लिक्सवर शेवटी घेतात तो घेतो आणि खरंच सांगतो. मला भावलेले गुंजार या पुस्तकाच्या काही प्रती. मराठीच्या 2 पुस्तकांचा उल्लेख झाला. सौलनिक लोकमान्य
आणि काश्मीरच्या काही प्रती मी आणले. प्रत्येक पुस्तकाची किंमत 200 रुपये, सवलतीनं 150 रुपयात देईन. पहिल्याच रांगेत आमचा आणि माझ्या मित्र डॉक्टर त्या 200 सूचना. त्या तिन्ही पुस्तकांविषयी फक्त एक वाक्यात सांगतो. मला भावलेले गुलजार या पुस्तकाचं फक्त गुलजार साहेबांना आवडलेलं होतं. तुम्ही जो प्रश्नव्यक्ती राहत हा कार्यक्रम पाहिला असेल तर त्याच्या काही प्रयोगांमध्ये निवेदनामध्ये मला भावलेले गुलजारचा भाग देण्यात आला. काश्मीर हे पुस्तक असं आहे की मगाशी मी तुम्हाला सांगितलं आता नवीन राज्यवाद किंवा 3 केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर त्या काश्मीर पुस्तकातल्या लेखांचा एक पॉलिसी इनपुट म्हणून परिणाम किंवा उपयोग करण्यात आला. आणि सार्वजनिक लोकमान्य ही आता मगाशी उल्लेख केला तसा 18 सप्टेंबर 2025 ला प्रकाशित झालेली आवृत्ती आहे. पूर्ण 1000 प्रतींची आवृत्ती काढली आहे. 18 सप्टेंबर पासून आजपर्यंत म्हणजे महिना पूर्ण व्हायचा आहे. अजून दुकानात पुस्तक मोठ्या प्रमाणावर पोचायचं आहे. तरीही 850 प्रती आवृत्ती आणि ती एक सर्वोपट चरित्र लिहिलेलं नाही. तर फार नरेंद्र मोदींपासून स्वामी विवेकानंदांपर्यंत लोकमान्य टिळकांची तुलना करत गेलं आणि त्याची लवकरच दुसरी आवृत्ती येणार. पूर्णपणे वेगळ्या विषयावरती बोलण्याची संधी मला दिली. त्यामध्ये जीव क्षेत्राच्या आश्रमांचं इकॉनॉमिक्स फायनान्स इन्व्हेस्टमेंट माझ्या मनाचा नाही पण पोटाचा व्यवसाय नाही लागला. आणि तो धोरण म्हणूनच त्याच्यात गेलो तो परमेश्वर कृपेने यश मिळालं. तर मनाचा चरितार्थ या वाचनामध्ये येतो. ती संधी तुम्ही मला दिलीच. माझा पेशा या विषयाचे तुम्ही सगळे सांगता. तरी सुद्धा शेवटी लहान पोराची बडबड ऐकायची सवय असते. बाकी काही तरी आणि आपण नातवंडांमुळे ऐकतो. तिथे काही आपली सत्ता चालतच नाही. ज्ञानेश्वरी म्हणलायचं काय आपण तिथे जात नाही. तो एक वेगळा विषय. पण एक तुमच्या लक्षात आलंय का मला बोललेले गुलजारच्या पुस्तकाविषयी सांगतो. त्याच्यामध्ये एका प्रकरणामध्ये ते पुस्तक 6 वर्षापूर्वी पहिली आवृत्ती आहे आणि नंतर माझं दुर्लक्ष झालं म्हणून 3ऱ्या आवृत्तीवर काम आहे. 4थ्या आवृत्ती 4 महिन्याची. त्याच्यामध्ये एका प्रकरणामध्ये काही प्रमाणामध्ये मी गुलजार आणि इंदिरा पंत यांची तुलना केली. अगदी 3 दिवसापूर्वी मथुरा गगनकरचा एक व्हिडिओ येतोय त्याची बीजा या पुस्तकात आहे. तिने माझी कॉपी केली. असं मला जरा सांगितलं नाही. एवढं लक्षात घ्या. मला संधी दिली तितका वेळ शांतपणाने ऐकलं. त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि आपल्याला